हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीवांश अँड सावी वर्ड. आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसाठी मी अर्धा किलो चिकन व अर्धा किलो बासमती बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर व पुदिन्याची पानं मिक्सरला वाटून ती चिकनमध्ये टाकली आहे. दही, चिकन बिर्याणी मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद, हिंग, चवीनुसार मीठ. 5 ते 6 कांदे घेऊन ते कट करून तेलात फ्राय करायला टाकायचे. दुसरीकडे तांदूळ धुवून स्वच्छ ते मी शिजायला ठेवले. थोडेसे वाफवून घ्यायचे आणि लिंबू पिळायचा, म्हणजे तांदूळ असे पांढरे होतात. दुसरीकडे कांदा चांगला फ्राय व्हायला ठेवायचा. फ्राय करून झाल्यानंतर मी शहाजिरे टाकले. बिर्याणीमध्ये शहाजिरे टाकायचे, त्याने चांगली चव लागते. वेलची, काळी वेलची, लवंगा, मिरे हे चांगले तेलात परतून घ्यायचे. त्यानंतर चिकन मुरत ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं. मी तरी 1 तास मुरत ठेवलं होतं चांगलं. आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. थोडंसं गरम पाणी टाकून शिजायला लावायचं. मग चांगलं 20 मिनटं वाफवून घेतल्यानंतर त्यात शिजलेला तांदूळ टाकायचा. नंतर मी कलर टाकला आहे थोडासा. दुधामध्ये मिक्स करून कलर टाका आणि तळलेला कांदा. बघा किती छान दिसतंय. आणि वरतून एक चमचा तूप टाकले. झाकण ठेवून वाफवून द्यायची चांगली 15-20 मिनटं. चिकन बिर्याणी खूप छान मोकळी होते. बघा खूप छान झाली आहे चवीला पण. एकदा नक्की बनवा. थँक्यू.